नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रात मी डॉक्टर महेश कुलकर्णी आपलं स्वागत करतो। यापूर्वी झाडांची पुनरुज्जीवनासाठी निवड कशी करावी, झाडाचं पुनरुज्जीवन का करावं आणि प्रत्यक्ष झाडाचं पुनरुज्जीवन असे 3 व्हिडिओ आपण पाहिलेत। आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पुनरुज्जीवित केलेल्या झाडांचं पुनरुज्जीवन केल्यानंतर जी आलेली पालवी आहे त्या पालवीचं नियोजन कसं करावं किंवा त्याची छाटणी कशी करावी व त्याचं व्यवस्थापन कसं करावं या संबंधातले खाचे खळगे मी तुम्हाला 2 भागात सांगणार आहे। त्यातला पहिला भाग आता तुमच्यासमोर सादर करतो आहे। यापूर्वी जे झाड पुनरुज्जीवित केलं होतं आपण पाहू शकता या झाडावर मोठ्या प्रमाणावर नवीन पालवी बाहेर पडली आहे। जर समजा ह्या झाडाचं पुनरुज्जीवन झालं नसतं तर एवढ्या खालच्या स्तरावर जिथे मी उभा आहे तिथपर्यंत त्याची पालवी आपल्याला दिसली नसती। परंतु जी पालवी नवीन बाहेर पडते त्या पानांना देखील वजन असते आणि त्याच्यामुळे ही पालवी जी आहे ही खालच्या दिशेने झुकत चालली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपण त्याला वाव करून दिला नाही तर पुन्हा एकदा फांद्यांची किंवा पानांची वेडीवाकडी वाढ होईल व त्या पुनरुज्जीवनाला अर्थ राहणार नाही। त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे छाटणी करावी मी आपल्याला दाखवतो। जर समजा आपण इथे पाहिले तर पुन्हा एकदा मी 2 फांद्या ठेवलेल्या आहेत। ही जी फांदी खाली चाललेली आहे हिच्यावर वजन आहे। जर समजा आपण पाहिले तर मी तिचा जो पुढचाच भाग आहे तोच कमी करून टाकला आहे आणि तो तिच्या खताच्या रिंग जवळ टाकतो आहे जेणेकरून त्याचं खत झाडाला मिळेल। जर समजा आपण पाहिलं तर या डोळ्याच्या पाठीमागनं ही एक आणि ही दुसरी फांदी बाहेर पडलेली आहे। तिला नवीन फांदी फुटू नये म्हणून डोळ्याजवळच मी ती कट करतो आहे। आता जेव्हा ह्या फांदीला अजून एक फांदी फुटेल किंवा ह्या फांदीला अजून एक फांदी फुटेल त्यावेळेला मी त्याला पुन्हा कट करीन। ही खालच्या दिशेने जाणारी फांदी आहे जी नको आहे ती देखील मी कट करून टाकतो आहे। त्याचप्रमाणे ह्या फांदीवर बघा जरी 2 फांद्या फुटल्या असल्या तरी वजन आहे त्यामुळे ही फांदी मी कट करून टाकतो आहे। तसेच त्याच्या पुढची जी फांदी आहे ह्या फांदीला जर समजा तुम्ही पाहिलं तर इथे एक, त्याच्यानंतर इथे दुसरा आणि इथे तिसरा डोळा फुटलेला आहे। तर दुसऱ्या डोळ्याच्या मागे 1 इंचावर मी ही फांदी जी आहे ही कट करून या फांदीतनं नवीन फांदी फुटण्यासाठी वाव निर्माण करतो आहे। डोळ्यावरची फांदी मी कट करून टाकतो आहे। त्याचप्रमाणे काही मेलेल्या फांद्या ज्या आहेत त्या देखील मी कट करून टाकतो आहे। तर 2 फांद्या फुटलेल्या आहेत आणि इकडनं पुन्हा डोळा फुटतो आहे। हिला मी पुन्हा नवीन फांदी फुटण्यासाठी वाव निर्माण करतो आहे। कधी कधी नुसतं प्रून न करता देखील आपण झाडाला ताण देऊन त्या फांदीची दिशा बदलू शकतो। ही फांदी जर समजा आपण पाहिली तर ही वरच्या दिशेने जाणारी फांदी आहे आणि वरच्या दिशेने जात असताना मला त्याची उंची जर समजा 12 फुटापर्यंत मर्यादित ठेवायची असेल तर बघा इकडनं आपण पाहू शकता एका फांदीतनं 2 फांद्या फुटलेल्या आहेत आणि त्यांना मला पुन्हा 2 फांद्या फोडायच्या आहेत। त्यामुळे मी त्यांचे वरचे जे डोळे आहेत हे काढून टाकले जेणेकरून या फांदीतनं मला 2 फांद्या फुटतील। त्याचबरोबरीने या 2 फांद्यांबरोबर ही फांदी स्पर्धा करते आहे, तिला मी खोडाजवळच काढून टाकतो आहे। या ठिकाणी जर पाहिले तर 1, 2, 3, 4 फांद्या फुटलेल्या दिसतात। त्यामुळे ही वीक फांदी जी आहे ही देखील मी आतूनच कट करतो आहे। इथे देखील जर समजा पाहिलं तर जास्त फांद्या दिसतात, ती देखील मी फांदी कट करतो आहे। हा खालचा डोलारा इकडनं येणार आहे त्यामुळे त्याच्यावरून सावली देणारी फांदी मी काढून टाकतो आहे। आता जर समजा पाहिलं तर या फांदीवर 2 फांद्या आहेत, या फांदीवर 2 फांद्या आहेत आणि इथली खालची फांदी वाढत असल्याने त्याला वरची फांदी सावली देते आहे, त्याच्यामुळे मी ही काढून टाकतोय। आता जर समजा अगोदरचा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही पाहिलात तर झाडाची रचना आणि आता मी बदललेली रचना ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल। शेतकरी बंधूंनो,
आंबा पुनरुज्जीवन केल्यानंतर जी पालवी येते तिचं व्यवस्थापन कसं करावं हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच आवडेल किंवा आपल्या मनात काही शंका असतील तर आमच्या यूट्यूब किंवा फेसबुक चॅनलला आपण सबस्क्राईब करून आम्हाला या शंका विचारू शकता. धन्यवाद.